So welcome. In this chapter, I am in molecular basis of inheritance. Perhaps this is our 11th lecture. In previous lecture, we talked about RNA. Let us take a 2-minute recap. RNA is another type of nucleic acid. Like DNA, RNA is also made up of many ribonucleotides which are connected by phosphodiester bond. RNA is single-stranded. This nucleic acid is present in nucleus as well as cytoplasm. Then when we said RNA types, at that time itself we told that RNA may be genetic, and this genetic RNA is present in some viruses, preferably animal viruses. There is another RNA also called non-genetic RNA, wherever DNA acts as a genetic material which had information, which transmit the information, express the information, and all these three functions are done by DNA. Their RNA is non-genetic. This is already told in previous lecture. Non-genetic RNA help in protein synthesis, in metabolism, act as a catalyst. Non-genetic RNA has three types. Messenger RNA, which carries the information for protein synthesis from DNA to ribosome, which is a machine for protein synthesis. Ribosomal RNA, it is a constituent part of ribosome, and that's why the name ribosomal RNA. Transfer RNA or adapter RNA is supposed to carry the specific amino acid from cytoplasm to the site of protein synthesis. One more job that is assigned to transfer RNA is to decode the information present on messenger RNA. You may call it as transfer RNA or translator RNA hence. Now this everything in Marathi. 6वं चॅप्टर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सचं हे 11वं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला नॉन जेनेटिक RNAचे 3 टाईप स्टडी करायचे आहे. RNA काय असतो हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये 10व्या लेक्चरमध्ये पाहिलं की RNA हा अजून एक प्रकारचा न्यूक्लिक ॲसिड आहे. DNA सारखा तो रायबोन्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो. शेकडो रायबोन्यूक्लियोटाइड फॉस्फोडाइस्टर बॉन्डने अटॅच असतात. तो सिंगल स्टँडर्ड असतो. तो न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये असतो वगैरे वगैरे आपण एक तास बोललो. मग हा जो RNA आहे याचे 2 प्रकार आहेत. काही व्हायरसेसमध्ये तो जेनेटिक मटेरियल आहे, त्याला म्हणतात जेनेटिक RNA. आणि जिथे जिथं DNA जेनेटिक मटेरियल असतं, म्हणजे इन्फॉर्मेशन स्टोअर करणं, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करणं, इन्फॉर्मेशन एक्सप्रेस करणं, जिथे जिथे हे काम DNA करतो तिथे तिथे RNA हा नॉन जेनेटिक असतो. आणि जेव्हा जेव्हा तो नॉन जेनेटिक असतो त्याचे 3 प्रकार असतात. मॅसेंजर RNA, रायबोसोमल RNA, ट्रान्सफर RNA. म्हणजे आधी तर RNAचे 2 प्रकार असतात. जेनेटिक इन सम व्हायरसेस, नॉन जेनेटिक where DNA is genetic material. and जेव्हा जेव्हा तो नॉन जेनेटिक असतो तेव्हा त्याचे हे 3 टाईप असतात. मग हे नॉन जेनेटिक RNA जे 3 आहे ते करतात काय? ते मेटाबॉलिझममध्ये पार्टिसिपेट करतात. ते कॅटालिस्ट म्हणजे एन्झाईम म्हणून काम करते. काल आपण रायबोझाईमचं नाव घेतलं होतं की जगातील सगळे एन्झाईम केमिकली प्रोटीन असतात फक्त एक सोडून, आणि तो आहे रायबोझाईम नावाचा एन्झाईम जो RNA असतो ॲक्च्युअली, प्रोटीन नाही.
23S RNA असतो. हे जे RNA असतात तिन्ही ते प्रोटीन सिंथसिसमध्ये भाग घेतात. मॅसेंजर RNA म्हणतो मी DNAचा मॅसेज रायबोझोमपर्यंत पोहोचवतो प्रोटीन सिंथसिस करण्यासाठी, म्हणून त्याचं नाव मॅसेंजर RNA आहे. राइबोसोमल RNA तो म्हणतो मी राइबोसोम बनवतो. हमने सेल चैप्टर में देखा कि राइबोसोम मध्ये जवळपास 50% प्रोटीन आणि 50% RNA असतो. जो RNA राइबोसोम मध्ये असतो त्याला राइबोसोमल RNA म्हणतात. मग सर ट्रान्सफर RNA काय करतो? जसं मॅसेंजर RNA मॅसेज घेऊन जातो राइबोसोमपर्यंत, राइबोसोमल RNA राइबोसोमचा पार्ट आहे. तसं tRNA काय करतो? एक काम करतो की स्पेसिफिक अमिनो ॲसिड सायटोप्लाझममधून तो उचलून नेतो, लटकवून नेतो, अडकवून नेतो प्रोटीन सिंथसिसच्या साईटपर्यंत, म्हणून त्याला ॲडॅप्टर मॉलिक्यूलही म्हणतात. दुसरं काम काय करतो? हा मॅसेंजर RNA मॅसेज जेव्हा आणतो DNA कडून तो मॅसेज कोडेड लँग्वेजमध्ये असतो आणि त्याच्यावरचा प्रत्येक कोड डिकोड करावं लागतं. तर tRNA डिकोडिंगचं म्हणजे ट्रांसलेशनचं ही काम करतो. अब यही सारी बातें मैं हिंदी में बताऊंगा कि देखिएगा, ये आपके छठे चैप्टर का 11वां लेक्चर है. इसके पहले जो 10वां लेक्चर था उसमें हमारी RNA के स्ट्रक्चर के बारे में बात हुई कि RNA एक प्रकार का न्यूक्लिक एसिड है. DNA की ही भांति वो सैकड़ों राइबोन्यूक्लियोटाइड से बना जो आपस में फॉस्फोडाइस्टर बॉन्ड से जुड़े हैं. RNA सिंगल स्ट्रैंडेड रहता, वो न्यूक्लियस और साइटोप्लाज्म दोनों जगह रहता. RNA जो है उसके सारे डिटेल में बता चुका प्रीवियस लेक्चर में. फिर मैंने कहा कि ये जो RNA है उसके दो प्रकार करो. कुछ वायरसेस में वो जेनेटिक मटेरियल है तो वो जेनेटिक RNA हो गया, और जहाँ जेनेटिक मटेरियल DNA है वहाँ पर RNA हो गया नॉन जेनेटिक. और ध्यान रहे, जब वो नॉन जेनेटिक RNA रहता तब उसके 3 प्रकार है उसके कार्य के आधार पर. कौन से नॉन जेनेटिक RNA को मैसेंजर RNA बोलते? तो सर जो RNA DNA से राइबोसोम के पास प्रोटीन बनाने का मैसेज ले जाएगा वो मैसेंजर RNA. तो कौन राइबोसोमल RNA है? सर जो RNA राइबोसोम का हिस्सा है, जैसे ये प्रोटीन और ये RNA, ये दोनों मिलके बन गया राइबोसोम. तो जो राइबोसोम से एसोसिएटेड है वो राइबोसोमल RNA. तो फिर ट्रांसफर RNA कौन है? जो लटका लटका के ले जाता है अमाइनो एसिड प्रोटीन बनाने के लिए, इसीलिए उसको एडाप्टर मॉलिक्यूल भी कहते. और दूसरा कार्य क्या करता है tRNA? जो मैसेंजर RNA ने मैसेज लाया राइबोसोम के पास प्रोटीन बनाने के लिए, उस पर मैसेज कोडेड लैंग्वेज में लिखा है, उसको डिकोडिंग करना आवश्यक है, और ये डिकोडिंग ट्रांसलेशन का काम ट्रांसफर RNA करता है. होप यू अंडरस्टँड नाउ. हो सर, आता हे समजलं की आपण या लेक्चरमध्ये RNA जो नॉन जेनेटिक आहे त्याचे 3 प्रकार शिकणार आहे. मग नॉन जेनेटिक RNAचे 3 प्रकार असतात: मैसेंजर RNA, राइबोसोमल RNA, ट्रांसफर RNA. अब इस बात का ध्यान रहे कि आपके बोर्ड में ये लॉन्ग क्वेश्चन भी आता है फॉर 4 मार्क. डिस्क्राइब टाइप्स ऑफ नॉन जेनेटिक RNA विथ देयर फंक्शन इन प्रोटीन सिंथेसिस. नॉन जेनेटिक RNAचे टाइप्स डिस्क्राइब करा आणि त्यांचं काम काय असतं प्रोटीन सिंथेसिसमध्ये सांगा. तो बोर्ड के दृष्टि से तो इम्पॉर्टेंट है.
नीड की दृष्टि से भी बड़ा इंपॉर्टेंट है। और मैं तो ये कहूँगा कि छोड़ो बोर्ड या नीड, प्रोटीन सिंथेसिस जो हमारे शरीर की हर सेल में होता है, जिसकी वजह से आप या हम जीवित है, सांस ले रहे, हर सेल में जो प्रोटीन सिंथेसिस होता है वो स्ट्रक्चरल प्रोटीन हो या फंक्शनल प्रोटीन एंजाइम हो, उसके बिना हम जीवित नहीं है। वो प्रोटीन सिंथेसिस जिसकी बदौलत हम जीवित है, वो काम ये 3 प्रकार के आरएनए करते हैं। तो कम से कम वो ज्ञान प्राप्ति तो हमें हो, जाऊ द्या ते बोर्डन, जाऊ द्या ते नीट, पण कमीत कमी तुमचं आमचं शरीर सेलपासनं बनलं। प्रत्येक सेलमध्ये 24 तास प्रोटीनची निर्मिती होते। काही प्रोटीन स्ट्रक्चरल असतात, काही प्रोटीन फंक्शनल असतात, म्हणजे एन्झाईम असतात, आणि त्याच्याशिवाय आपण जगू नाही शकत। मग आपल्याला जर जिवंत राहायचं आहे तर प्रत्येक सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस झाला पाहिजे, आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये मदत करतात हे 3 प्रकारचे आरएनए। एवढं ज्ञान जरी भेटलं तरी पुरेसं आहे। तो directly I could have started with the details of messenger RNA. कि messenger RNA looks like this and it is like this. But what I think, you must practically know the entire process of protein synthesis, at least orientation. And when the orientation you will have of protein synthesis, automatically you will getting known the functions of 3 types of non-genetic RNA. मतलब कि चाहूँ तो मैं डायरेक्ट मैसेंजर आरएनए आपको सिखा सकता हूँ 30 मिनट में, पर उसे कोई महत्व नहीं। तो पहले हम हमारी सेल के अंदर प्रोटीन सिंथेसिस होता कैसे है वो देखेंगे, और अगर वो आपको समझ में आ गया तो आपको ये तीनों आरएनए क्या कार्य करते हैं वो ऑटोमॅटिक समझ में आएगा, आज समजने में आसानी होगी। तो सर तुम्ही असं म्हटलं की बघ, तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट मॅसेंजर आरएनए असा असा असतो, तो असा दिसतो, रायबोसोमल आरएनए असा दिसतो, ते हे काम करतो सांगू शकता, पण आपण आहे ना प्रोटीन सिंथेसिस आपल्या सेलमध्ये कसं होते हे पहिले समजून घेऊ, आणि त्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये हे तिघं काय करतात हे समजून घेऊ, मग आपल्याला समजायला सोपं जाईल डिटेल्स। तो चलो फर्ज करो कि ये कोई सेल है, एवरी सेल continuously is in need of certain kind of protein. Now that protein which is required by the cell, may it be structural, may it be functional, is produced by certain cell organelle, you know that, called ribosome, and this ribosome is regarded as a protein synthesis machinery of the cell. तो मी असं म्हटलं की आपल्या शरीरातील प्रत्येक सेलला, लक्ष द्या, आपल्या शरीरातील प्रत्येक सेलला 24 तास कुठल्या ना कुठल्या प्रोटीनची आवश्यकता असते। मग तो प्रोटीन स्ट्रक्चरल असेल नाही तर फंक्शनल असेल। मग 24 तास प्रोटीनची सेलला गरज असते, तर हे प्रोटीन बनवण्याची जी मशीन आहे तो आहे रायबोसोम। तो रायबोसोम इज अ प्रोटीन सिंथेसिस मशिनरी ऑफ द सेल। सेल चॅप्टरमध्ये आपण बघितलं की रायबोसोम इज सच अ सेल ऑर्गनल विच इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक एज वेल एज यूकॅरियोटिक सेल. Ribosome is non-membrane bound cell organelle. Ribosome are of 2 types, 70 years and 80 years on the basis of sedimentation constant. 70 years or 80 years ribosome, any ribosome has 2 subunits, the smaller and the larger. So that is not a discussion now. That is already there in a cell chapter. But you know the ribosome and details of it. तो सर आपने कहा
कि देखो हमारी शरीर की हर सेल के अंदर 2400 घंटे किसी न किसी काम के लिए प्रोटीन की आवश्यकता होती है। वो प्रोटीन स्ट्रक्चरल हो या प्रोटीन फंक्शनल हो। और ये प्रोटीन बनाने का ठेका, जिम्मेदारी एक मशीन की है जिसे कहा है राइबोसोम। तो ठीक है तो समझ लो। तो किसी बहुत सिंपल से विद्यार्थी को हमें बताना है कि कैसे हमारी हर सेल को प्रोटीन की ज़रूरत है, तो हम ऐसा उदाहरण देंगे कि देखो आपके हमारे घर में 2400 घंटे पानी की ज़रूरत रहती है। वो पानी पीने के लिए, कुकिंग के लिए, वस्त्र धोने के लिए, सैनिटेशन के लिए, टॉयलेट बाथरूम के लिए, वॉशिंग के लिए, बगीचे के लिए, किसी भी काम के लिए लोगों पर पाणी की जरूरत घर में 2400 घंटे होती आहे। तो हो सर तसं समजलं मला की जसं आपल्या घरात 24ही तास कोण्या ना कोण्या कामासाठी पाण्याची गरज असते, तशी आपल्या सेलला 24ही तास प्रोटीनची गरज असते। मग कधी तो प्रोटीन स्ट्रक्चरल असतो, म्हणजे तो पार्ट असतो सेलच्या कुठल्या ऑर्गनलचा किंवा एखाद्या मेम्ब्रेनचा, तो कधी तो फंक्शनल असतो, म्हणजे तो एन्झाईम असतो। तो हे तर क्लिअर झालं की प्रत्येक सेलला 24ही तास प्रोटीनची गरज आहे आणि प्रोटीन बनवण्याची मशीन आहे राइबोसोम। झालं एवढं? चला पुढे। बोलो राइबोसोम को कि आप तो मशीन है प्रोटीन बनाने की, तो आप प्रोटीन बना के दो। तो राइबोसोम कहता है कि हाँ मेरा काम है प्रोटीन बनाना, मैं तो मशीन हूं प्रोटीन बनाने की, पर आप बताइए कौन सा प्रोटीन चाहिए। म्हणजे राइबोसोमचं तर कामच आहे प्रोटीन बनवून देणं। तो म्हणतो मला प्रोटीन बनवता येतं, पण मला माहिती तर द्या कि तुम्हाला कुठलं कसं प्रोटीन पाहिजे। तो फॉर एग्जाम्पल हम लोग किसी कारपेंटर के पास जाते हैं और कहते हैं कि हमें टेबल चाहिए। म्हणजे आपण एखाद्या सुताराकडे गेलो आणि म्हटलं टेबल पाहिजे, मग तो म्हणतो माझं कामच आहे टेबल बनवून देणं, पण तुम्हाला स्टडी टेबल पाहिजे, ऑफिस टेबल पाहिजे, टी टेबल पाहिजे, डायनिंग टेबल पाहिजे, कॉम्प्युटर टेबल पाहिजे, तुम्हाला कसा टेबल पाहिजे याची माहिती द्या। तो सिमिलरली द राइबोसोम कैन प्रोड्यूस प्रोटीन बट राइबोसोम मस्ट बी गिवन इन्फॉर्मेशन। तो सर आता हेही समजलं की राइबोसोम म्हणतो की मी प्रोटीन बनवून देतो, मला द्या माहिती। तो सुनो, कोई भी प्रोटीन हो, स्ट्रक्चरल हो या फंक्शनल, उसकी इंफॉर्मेशन किसके पास है? डीएनए। आपण पाहिलं होतं 1958 क्रिक gave a central dogma or central theme of protein synthesis। 1958 मध्ये क्रिक यांनी सेंट्रल थीम किंवा सेंट्रल प्रिन्सिपल किंवा सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस दिला होता आणि म्हटलं होतं द इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस इज प्रेझेंट विथ डीएनए। तो राइबोसोम कैन प्रोड्यूस प्रोटीन ऑफ एनी काइंड बट इट मस्ट बी गिवन इन्फॉर्मेशन, आणि ती इन्फॉर्मेशन कोणाला असते? डीएनए। मग हा आहे न्यूक्लियस। या न्यूक्लियस मध्ये हा आहे एक डीएनए। ओके, सो डीएनए इज पैक्ड विथ हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन एंड इट फॉर्म्स क्रोमॅटिन, देन इट फॉर्म्स क्रोमोझोम वगैरह। तुम्ही सिंपल इथं काय काढला? डीएनए काढला। तो प्रोटीन बनवण्याची मशीन आहे राइबोसोम, आणि प्रोटीन कोणतं पाहिजे, अल्फा बीटा गामा XYZ ABC, ही माहिती कोणाला आहे?
डीएनएला. तो चलो, if DNA has the information for synthesis of particular protein, तो DNA must go there to ribosome and give the information. But unfortunately, we know that DNA is packed with histone and non-histone protein and it is locked within nucleus. It cannot go out up to the ribosome. म्हणजे रायबोझोम म्हणतो की मी प्रोटीन बनवतो, मला प्रोटीन बनवण्याची माहिती द्या. हे माहिती कोणाजवळ आहे? डीएनए. मग सांगा डीएनएला की जा आणि रायबोझोमला दे माहिती. पण डीएनए म्हणतो की तुम्हाला माहिती आहे कि मैं तो हिस्टोन नॉन हिस्टोन के साथ आप ही ने मुझे पैक करके रखा और मैं तो कैद हो गया न्यूक्लियस के अंदर. आत्ता कसं झालं? सर आता मला समजलं की 24ही तास आपल्या सेलला कुठल्या ना कुठल्या प्रोटीनची गरज असते आणि प्रोटीन बनवण्याची मशीन रायबोझोम आहे. पण रायबोझोमला पाहिजे प्रोटीन बनवण्याची माहिती ती डीएनएकडे आहे आणि डीएनए तर काही जाऊ शकत नाही, तो न्यूक्लियसमध्ये कैद आहे. मग आता तो देखो, डीएनए की 2 स्ट्रैंड है. अब आप ध्यान दो, एक स्ट्रैंड जो है 3' to 5', 3' to 5', वो टेम्पलेट स्ट्रैंड है और उसी के पास है इंफॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे सर तुम्ही म्हणता की डीएनएच्या ज्या 2 स्ट्रँड असतात, ज्या हेलिकली कॉईल असतात अराउंड कॉमन ॲक्सिस, तर त्या 2 पैकी जी असेल 3' to 5', लक्ष द्या, ह्या गोष्टी खूप कामाच्या आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये. डीएनए की 2 स्ट्रैंड में जो है 3' to 5', वो है टेम्पलेट स्ट्रैंड. उसके पास है इंफॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. अच्छा, तो ही जी स्ट्रँड आहे 3' to 5', हिच्यावर लिहिलेली आहे प्रोटीन कोणतं पाहिजे याची माहिती. तो डीएनए ने क्या किया? अपनी 2 स्ट्रैंड को सेपरेट किया. ओके, कोणत्या स्ट्रँडवर माहिती असते लिहिलेली प्रोटीनची? 3' to 5', आणि ही आहे ती इन्फॉर्मेशन. तो TACTGACGATACG असं काय आहे? इंफॉर्मेशन. तो इसे कोई ऐसे मजाक मत समझो कि TAGCTCACTGA फ्रॉम 3' to 5'. तो ये जो है सीक्वेंस ऑफ बेसिस, एक्चुअली दिस इज द इंफॉर्मेशन. और हमारे सारे मीनिंगफुल वर्ड जो है वो सीक्वेंस ऑफ अल्फ़ाबेट ही तो है. फॉर एग्जाम्पल MONEY, मनी. MONKEY, monkey. PEN, pen. तो like that, this is the information which is present on a template strand. लक्ष ठेवा, तो इला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड विच इज 3' to 5'. त्याच्यावर इंफॉर्मेशन लिहिलेली आहे. अब डीएनए ने कहा कि मेरे पास है इंफॉर्मेशन,
पर मैं तो नहीं जा सकता न्यूक्लियस को छोड़ के. DNA म्हणतो की हो, प्रोटीन बनवण्याची माहिती पाहिजे ना तुला, ती माझ्याकडे आहे, पण मी नाही येऊ शकत घेऊन ती माहिती. मग आता कसं? तो ये जो टेम्पलेट स्ट्रैंड है उसके ऊपर बनी न्यू स्ट्रैंड यूजिंग राइबोन्यूक्लेवोटाइड्स. ही जी टेम्पलेट स्ट्रँड आहे ना DNAची, ज्याच्यावर लिहिलेली आहे इन्फॉर्मेशन. तुम्ही लक्ष द्या, DNAच्या 2 स्ट्रँडपैकी जी 3' to 5' आहे ती आहे टेम्पलेट स्ट्रँड आणि त्याच्यावर आहे प्रोटीन बनवण्याची माहिती. DNA म्हणतो मी तर स्वतः येणार नाही, पण मी ते माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो. मैं तो खुद नहीं जाऊंगा, पर मैं चिट्ठी लिख के भेज दूंगा. मग या टेम्पलेट स्टँडवर आता हे सगळे काय आहेत? सर राइबोन्यूक्लियोटाइड. कसे आहे? कॉम्प्लिमेंटरी. तो हे जे सगळे राइबोन्यूक्लियोटाइड्स आहे, तो राइबोन्यूक्लियोटाइड्स पासून काय बनते? RNA. डीऑक्सीराइबोन्यूक्लियोटाइड्स पासून बनतो DNA. तो ये सारे राइबोन्यूक्लियोटाइड्स आपस में जुड़ जाते. बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि आता हे सगळे राइबोन्यूक्लियोटाइड जर जुळले बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड, तर काय तयार झाला? RNA. आणि या RNAवरचा जो काही सिक्वेन्स असेल तो त्या टेम्पलेट स्ट्रँडच्या आहे कॉम्प्लिमेंटरी. सो दिस इज DNA. TA, CG, TC, AC, TG, A. हे DNAची आहे टेम्पलेट स्ट्रँड आणि ही आहे प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन. आणि ही कॉपी झाली ऑन RNA. याच इन्फॉर्मेशनच्या कॉम्प्लिमेंटरी राइबोन्यूक्लियोटाइड अटॅच होऊन काय तयार झाला? एक RNA तयार झाला. तर त्याचा सिक्वेन्स कसा असेल? तो सर या RNAवरचा बेस सिक्वेन्स असेल टेम्पलेट स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी असेल. मग करा कॉम्प्लिमेंटरी. तो सर T आहे तर A आहे तर U, G है तो C है तो G, T है तो A, C है तो G, A है तो U, G, A, C, U, 5' to 3'. म्हणजे हा RNA तयार झाला 5' to 3'. ठीक आहे. आता या DNAनं काय केलं? तो सर DNAच्या टेम्पलेट स्ट्रँडवर जी माहिती होती ती छापल्या गेली ऑन RNA. आणि हा RNA जो आहे 5' to 3', जो टेम्पलेट स्ट्रँडवर बनला, त्यांनी ती सगळी इन्फॉर्मेशन घेतली आणि वो न्यूक्लियस में से निकला बाहर. म्हणजे इथे जो RNA बनला होता ना, वो ऐसे न्यूक्लियस में से निकला बाहर और जाके चिपक गया राइबोसोम को. समजलं? DNAच्या टेम्पलेट स्ट्रँडवर प्रोटीन बनवण्याची जी इन्फॉर्मेशन होती ती कोणावर कॉपी झाली? RNA. आणि हा RNA ती इन्फॉर्मेशन घेऊन न्यूक्लियर पोअरमधून निघाला बाहेर आणि कोणाला जाऊन चिपकला? राइबोसोमला. देखो राइबोसोम के पास आ गई इन्फॉर्मेशन. किससे आ गई? DNA से. राइबोसोमला प्रोटीन सिंथेसिस बनवण्याची माहिती भेटली का? हो. ही माहिती कोणी आणली? RNAने आणली. कोणाकडून आणली? DNA. तो जो RNA ले जाता है मैसेज. कोणाचा मैसेज? कोणाचा निरोप? DNAचा. कोणासाठी? राइबोसोमसाठी. तर त्या RNAचं नाव आहे
मेसेंजर आरएनए. तो आता काय समजलं सर, मुझे पूरा पिक्चर क्लियर हुआ कि हमारी सेल को जो भी प्रोटीन चाहिए वो बना सकता राइबोसोम, और उसकी माहिती है डीएनए के पास. डीएनए खुद तो नहीं जाता बट एक आरएनए बनाता, और वो आरएनए राइबोसोम के पास इंफॉर्मेशन ले जाता. और इसीलिए व्हाट इज मैसेंजर आरएनए? आरएनए दैट कैरी इंफॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू राइबोसोम फॉर सिंथेसिस ऑफ पर्टिकुलर प्रोटीन. ये जो इंफॉर्मेशन ले गया आरएनए उसे मैसेंजर आरएनए कहते हैं. दिस नेम वॉज सजेस्टेड बाय जैकोब एंड मोनोड. तो सर, हा जो मेसेंजर आरएनए आहे, AUCGAGUGACU आणि समजा इथं T तर इथं U. T तर इथे A. ओके. सो ये टेम्पलेट स्ट्रैंड को मैंने हटा दिया. सो दिस इज मैसेंजर आरएनए. सो AUCGAGUGACUA. तो मैसेंजर आरएनए वर तीन नायट्रोजन बेसचा जो एक ग्रुप असतो. मैसेंजर आरएनए काय है? टेम्पलेट स्टैंड ऑफ डीएनए से बना आरएनए है. करता क्या है? प्रोटीन सिंथेसिस की इंफॉर्मेशन राइबोसोम तक ले जाता है, इसीलिए वो मैसेंजर आरएनए है. उसके ऊपर जो नाइट्रोजन बेसिस है वो कैसी है? सर, टेम्पलेट स्टैंड के कॉम्प्लीमेंट्री है. और ये जो बेसिस है उसके 3 बेस के ग्रुप को कहते हैं कोडॉन. सो जसं AUC तो हा झाला एक कोडॉन. तो सर, हे जे कोडॉन्स असतात हे काय करतात? रिमेंबर द ग्रुप ऑफ 3 नाइट्रोजन बेस ऑन मैसेंजर आरएनए. ग्रुप ऑफ 3 नाइट्रोजन बेस ऑन मैसेंजर RNA is called codon, and codon specify one particular amino acid. जैसे क्लास में प्रेजेंट ही होती है और फिर टीचर कहता है कौस्तुभ यस सर, सचिन यस सर, तो एक नाम एक लड़का, तो वैसे एक कोडॉन एक अमीनो एसिड, दूसरा कोडॉन दूसरा अमीनो एसिड, तीसरा कोडॉन तीसरा अमीनो एसिड, चौथा कोडॉन चौथा अमीनो एसिड. एंड दिस लॉन्ग चेन ऑफ अमीनो एसिड AA1, AA2, AA3, AA4. तो दिस लॉन्ग चेन ऑफ अमीनो एसिड इज प्रोटीन. ही जी लॉन्ग चेन आहे ना, ही काय आहे? प्रोटीन आहे. आणि प्रोटीन असू शकतो स्ट्रक्चरल नाही तर फंक्शनल. म्हणजे सर मैसेंजर आरएनए के ऊपर जो कोडॉन्स रहते तो एक कोडॉन एक अमीनो एसिड बुलाता. हाँ, अब ये देखो आगे कि किसी स्टूडेंट को एक क्वेश्चन है, सर द सीक्वेंस ऑफ बेसिस ऑन मैसेंजर आरएनए इज कॉम्प्लीमेंट्री टू टेम्पलेट स्ट्रैंड. मतलब ये जो बना है मैसेंजर आरएनए जो लेके गया इन्फॉर्मेशन, तो मैसेंजर आरएनए वर ज्या नायट्रोजन बेसिस असतात त्या कशा असतात? टेम्पलेट स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी असतात. तो आता समजा ह्या आहे बेसिस ऑन मैसेंजर आरएनए, तो टेम्पलेट स्ट्रैंड क्या होगी? ही टेम्पलेट स्ट्रैंड काय?
सर ए आहे तर टी, यू आहे तर ए, सी है तो जी, जी है तो सी, ए है तो टी, जी है तो सी, यू है तो ए, जी है तो सी, ए आहे तर टी, सी आहे तर जी, यू आहे तर ए आणि ए आहे तर टी. ठीक आहे. तो ही झाली डीएनएची टेम्पलेट स्ट्रँड. आता पहा, डीएनए की 2 स्ट्रैंड रहती कॉम्प्लीमेंट्री. अरे बाबा 3' to 5', याच्या कॉम्प्लीमेंट्री ही असते की नाही. ये आरएनए को हटा देंगे तो याच्या कॉम्प्लीमेंट्री ही आहे. तो डीएनएची जी दुसरी स्ट्रँड आहे, कोणती दुसरी, डीएनएची एक स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड आहे ज्याने बनवला आरएनए. तो डीएनए की जो दूसरी स्ट्रैंड है वो कौन सी, जो आरएनए बनाने में पार्टिसिपेट नहीं करती. द अनदर स्ट्रैंड ऑफ डीएनए दैट डू नॉट पार्टिसिपेट इन प्रोडक्शन ऑफ आरएनए इज, तो सर उसको क्या नाम दे, तो हम नाम डिसाइड करेंगे. तो उसका सीक्वेंस क्या होगा, इसके कॉम्प्लीमेंट्री. तो चलो, टी आहे तर ए आहे तर टी, जी आहे तर सी, सी आहे तर जी, टी है तो ए, सी आहे तर जी, ए आहे तर टी, सी है तो जी, टी है तो ए, जी है तो सी, ए है तो टी और टी है तो ए. तो ही झाली एक स्ट्रैंड. तो ये 2 स्ट्रैंड डीएनए की, उसमें से ये टेम्पलेट स्ट्रैंड है और ये बना था मैसेंजर आरएनए. अब आप एक चीज देखो, द सिक्वेन्स ऑफ बेसिस ऑन mRNA. तुम्ही एक गोष्ट पहा, सिक्वेन्स ऑफ बेसिस ऑन mRNA and the sequence of bases on another DNA strand which do not participate in production of RNA is same. म्हणजे सर तुम्ही म्हणता की आरएनए जो बनला टेम्पलेटवर त्याचा सिक्वेन्स आणि डीएनएची दुसरी स्ट्रँड जिनं पार्टिसिपेट केलं नाही त्याचा सिक्वेन्स सेम असतो. हां देखो, ए ए, सी सी, जी जी, ए ए, जी जी, जी जी, ए सी सी, ए. except that यू की बजाय टी. म्हणजे दुसरी स्ट्रँड आणि हा आरएनए, अनदर स्ट्रँड आणि आरएनए ये सेम रहते जी. फक्त इकडे टी असेल तर इकडे आला असेल यू, कारण आरएनए मध्ये टी नसतो. और इसीलिए जो आरएनए का सिक्वेन्स है, आरएनए वर बेसिसचा जो सिक्वेन्स आहे तो या स्ट्रँड सारखा आहे आणि हे जे सिक्वेन्स आहे यांना आपण काय म्हणतो, कोडॉन्स. आणि म्हणून डीएनएच्या दुसऱ्या स्ट्रँडचं नाव पडलं कोडिंग स्ट्रँड. इट इज कॉल्ड कोडिंग स्ट्रँड. तो लक्ष द्या, जिनी आरएनए बनवला ती टेम्पलेट आणि जिनी आरएनए नाही बनवला ती कोडिंग स्ट्रँड. सिक्वेन्स ऑफ Now I will ask you a question. Sequence of bases on messenger RNA is same as coding strand. Sequence of bases on mRNA is complementary to template strand.
मग आता तुम्ही हा सेम सिक्वेन्स इथं लिहिला तर चालते का? हो. सो ए टी सी जी ए जी टी जी ए सी टी ए. और मिस्टेक क्या है? सर हा तर RNA आहे, याच्यावर थायमिन नको, फक्त थायमिन इज रिप्लेस्ड बाय यूरासिल. और ये एक नीट क्वेश्चन है. आपको कभी टेम्पलेट स्ट्रैंड देंगे और mRNA पूछेंगे, कभी कोडिंग स्ट्रैंड देंगे और mRNA पूछेंगे. टेम्पलेट स्ट्रैंड दिली तर कॉम्प्लीमेंट्री, कोडिंग दिली तर सेम. तो सर ये जो है mRNA, इसको क्या बोलते? ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे DNAच्या टेम्पलेट स्ट्रँडवर होती प्रोटीन बनवण्याची माहिती, आणि ती माहिती DNA ने लिहिली, और इसीलिए जो mRNA बनता उसे कहते ट्रांसक्रिप्ट. और इस mRNA बनने की प्रोसेस को कहते ट्रांसक्रिप्शन. आणि म्हणून प्रोटीन सिंथसिसमध्ये पहिली स्टेप आहे DNA से बना mRNA, and that is called ट्रांसक्रिप्शन. आपल्या सेलला कुठलंही प्रोटीन बनवायचं असेल तर त्याची माहिती DNAच्या टेम्पलेट स्ट्रँडकडे असते, आणि ती टेम्पलेट स्ट्रँड ती सगळी माहिती कोणाला देते? RNAला. तो DNA पासून RNA बनलं म्हणजे झालं ट्रान्सक्रिप्शन. आता ती माहिती कोणाकडे पोचली? राइबोसोम. ठीक है. अब राइबोसोम प्रोटीन सिंथसिस मशिनरी आहे. मग त्याला म्हणा तुला भेटली माहिती, बनव आता प्रोटीन. पहले तो राइबोसोम बोलता था कि प्रोटीन बनाना मेरा काम ही है, पर मुझे इन्फॉर्मेशन दो. अब इन्फॉर्मेशन तो लाई, किसने लाई? मैसेंजर RNA ने. तो हमको समझ में आ गया क्या रहता मैसेंजर? RNA. तो अब राइबोसोम को क्या प्रॉब्लेम है? बनाओ प्रोटीन. आता राइबोसोमनं नवीन प्रॉब्लेम सांगितला की मला माहिती तर आली, पण ती माहिती आहे कोडेड लैंग्वेज मध्ये. मतलब ये जो 3 बेसेस का एक ग्रुप है, दैट इज कॉल्ड कोडॉन. आणि हे कोडेड लैंग्वेज मला वाचता येत नाही. राइबोसोम ने कहा कि ठीक है कि मुझे मैसेंजर RNA ले आया सारी इंफॉर्मेशन, पर मेरी प्रॉब्लम ये है कि वो इंफॉर्मेशन जो DNA ने दी है वो ऐसी लैंग्वेज में दी जिसे मैं पढ़ नहीं सकता. म्हणजे एखाद्या इलिटरेट माणूस आहे, अशिक्षित आहे, आणि त्याच्या घरी एखादं पत्र आलं आणि ते इंग्लिशमध्ये आहे, तो काय होईल? तो सर आप कहते कि किसी अनाड़ी व्यक्ति के पास एक कोई खत आया बैंक से जो अंग्रेजी में है, अब वो पढ़ नहीं सकता, वो आपको बुलाएगा ॲज अ ट्रान्सलेटर. मग तुम्ही त्याचं काय कराल? ट्रान्सलेशन. मग तुम्ही ते पत्र घ्याल, वाचून दाखवाल की इट इज टू इन्फॉर्म यू दॅट सर्टन डॉक्युमेंट्स लाईक आधार कार्ड अँड पॅन कार्ड have not been given for your account. Your KYC is not compliant. Please provide the following document in the respective branch. मग तुम्ही ट्रान्सलेट कराल की तुम्ही जे बँकेत खातं काढलं होतं त्याला आधार कार्ड पॅन कार्ड दिलेलं नाही आहे, त्याची KYC नो युअर कस्टमर कंप्लीट नाही झाला, तर तुम्हाला हे 2 कागद घेऊन तुमच्या ब्रांचला जायचं. तुम्ही काय केलं? ट्रांसलेशन. वैसे ही यहाँ इंफॉर्मेशन तो आ गई, बट वो
कोडेड लैंग्वेज में है, कोई तो चाहिए जो उस कोडॉन को ट्रांसलेट करे, एंड दैट इज tRNA. मग हे आहे tRNA. यांच्याकडे असतो इथे अँटीकोडॉन, म्हणजे UAG. तो UAG कोडॉनच्या विरुद्ध म्हणजे अँटी कोडॉन. तो हा झाला tRNA आणि याला लटकलेलं आहे अमिनो ॲसिड नंबर 1. तो tRNA इन कोडॉन्स को करेगा ट्रांसलेट. तर सर आता मला समजलं की मॅसेंजर RNA DNA कडनं मॅसेज आणतो आणि tRNA हा मॅसेज वाचतो. एक एक कोडॉनचं तो करतो ट्रान्सलेशन आणि हा tRNA याला लटकलेलं असतात अमिनो ॲसिड. सो tRNA काय करतो, तो सर एक एक कोडॉन को वो ट्रांसलेट भी करता और लटका लटका के लाता पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. म्हणजे आता तुम्हाला tRNA समजला, mRNA समजला, आता rRNA. तो हा जो राइबोझोम आहे, या राइबोझोम मध्ये असतो राइबोझोमल RNA. तो एक RNA मॅसेज आणतो, एक RNA राइबोझोम बनवतो, एक RNA कोडॉनचं ट्रान्सलेशन करतो आणि अमिनो ॲसिडही आणतो. आता एखाद्या साध्या विद्यार्थ्याने म्हटलं की मला नाही समजलं, मग त्याला असं एक्झाम्पल देऊ. फर्ज करो तुम्ही वाशिमचे राहणारे आहे आणि तुम्ही अकोल्यात क्लास करायला आले आणि तुम्ही घरी सांगितलं की मला स्टडी टेबल पाहिजे. तो स्टडी टेबल इज इक्वल टू प्रोटीन. म्हणजे एक विद्यार्थी कुठं राहणार आहे, वाशिमचा. तो कुठे राहतोय सध्या, अकोल्याला, आणि त्याला काय पाहिजे, स्टडी टेबल. समजा स्टडी टेबल काय आहे, प्रोटीन आहे. आता टेबल बनवण्याचं काम कोणाचं असतं, सर टेबल कार्पेंटर बनवतो. मग कार्पेंटर हा कोण झाला, राइबोझोम. मग तुमचे वडील कार्पेंटरकडे गेले वाशिमला आणि त्यांनी म्हटलं की माझ्या मुलाने मला सांगितलं पाहिजे टेबल. मग त्या कार्पेंटरनी म्हटलं, म्हणजे राइबोझोमने, कि माझं कामच आहे टेबल बनवणं, मेरा काम ही है टेबल बनाना, पर मुझे डिटेल्स दीजिए कि उसकी हाइट कितनी चाहिए, उसकी लंबान कितनी, चौड़ान कितनी, और डिटेल्स दीजिए. मग आता सांगा, राइबोझोम म्हणजे कार्पेंटर. राइबोझोम बनवू शकतो प्रोटीन, म्हणजे कार्पेंटर बनवू शकतो स्टडी टेबल, पण त्याला पाहिजे इन्फॉर्मेशन. तो स्टुडंट म्हणजे DNA. मग स्टडी टेबल कसा पाहिजे याची माहिती फक्त कोणाला आहे, तुम्हालाच आहे. मग तुम्ही एक चिठ्ठी घेतली की हाईट 30 इंच, विड्थ 2 फीट, लेंथ 4 फीट. तर तुम्ही काय लिहिली, चिठ्ठी. तुम्ही म्हणजे कोण, DNA. DNAनं काय लिहिली, चिठ्ठी. चिठ्ठी म्हणजे मेसेंजर RNA. समजलं आता.
की अकोल्याचा जो विद्यार्थी आहे तो DNA आहे, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, पण तो वाशिमला जाऊ शकत नाही. त्याने लिहिली चिठ्ठी. चिठ्ठी म्हणजे मॅसेंजर RNA. ही चिठ्ठी कोणाकडे गेली? रायबोझोम म्हणजे कार्पेंटर. त्यांनी चिठ्ठी वाचली, पण ते इंग्लिशमध्ये होते, त्याला वाचता येत नाही, म्हणजे कोडेड लँग्वेज. मग त्यांनी एका विद्यार्थ्याला बोलवलं वाशिमच्या आणि म्हटलं की ये चिठ्ठी हमें पढ़ के दो. तर तो जो पोरगा असेल वाशिमचा तो म्हणजे ट्रान्सलेटर RNA. तो आत्ता आपल्याला समजलं मॅसेंजर RNA, रायबोझोमल RNA, ट्रान्सफर RNA तीनों मदत करते इन प्रोटीन सिंथेसिस. आणि आत्ता आपण या तीनही शिकणार आहे 1 by 1.